एक मोठी बातमी समोर येते। राज्याचे कृषी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते तसंच आमदार माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा न्यायालयानं सुनावलेली आहे। 1995चं हे प्रकरण आहे। 1995 मध्ये कागदपत्रांची फेरफार झाल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर करण्यात आलेला होता। थोडक्यात हा आरोप कोकाटे बंधूंवर होता आणि हे दोन्ही बंधू म्हणजे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर हा गुन्हा दाखल होता। माजी मंत्री तुकाराम दोघोळे यांनी ही याचिका जी आहे ती नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये दाखल केलेली होती आणि त्याच्यावर आज निर्णय आलेला आहे। हा निर्णय नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलेला आहे। त्यांनी 2 वर्षाची शिक्षा म्हणजे कागदपत्रांची जी काही फेरफार झाली त्यामध्ये हे दोघे बंधू जे आहेत ते दोषी आढळलेले आहेत आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा न्यायालयानं सुनावलेली आहे। सोबतच 50,000चा दंडही त्यांना ठोठावण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोठ्या अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। कारण की जर त्यांची जी ही शिक्षा आहे याच्यावर जर का स्थगिती लागली नाही तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते, त्यांची आमदारकी जाऊ शकते आणि त्यामुळे अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। हे प्रकरण नेमकं काय आहे तर 1995 ते 1999 या दरम्यान आरोप प्रत्यारोप झालेले होते। माजी मंत्री तुकाराम दोघोळे यांनी जे माणिकराव कोकाटे आहेत त्यांच्यावर कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप होता। म्हणजे कोकाटे बंधूंवर जे माणिकराव कोकाटे आहेत आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर हा आरोप केलेला होता। तसंच त्यांची याचिका जी आहे ती दाखल केलेली होती। काही सदनिका ज्या आहेत ज्या 10% राखीव होत्या त्यांच्यामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला गेला। त्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ते स्वतःच्या पदरात घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला अशा प्रकारचे आरोप होते। आणि तो जो गुन्हा होता तो दाखल करण्यात आलेला होता। त्या संदर्भातील याचिका माजी मंत्र्यांनी दाखल केलेली होती आणि त्यानंतर इतक्या वर्षांनंतर हे प्रकरण जरी जुनं दिसत असलं तरी सुद्धा आता याच्यावर निकाल आल्यामुळे 2 वर्षांची शिक्षा माणिकराव कोकाटे यांना झालेली आहे। आणि जर का त्यांच्या या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते आणि त्यामुळेच ही एक मोठी घटना मानली जाते। कारण की अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात जर का जाणून घेतलं तर ते पहिल्यांदाच मंत्री झालेले आहेत आणि नाशिक मधून छगन भुजबळ यांचं मंत्रीपद डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावर बसवण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी माणिकराव कोकाटेंसह अजित पवार गटाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात। आधीच गोपीनाथ मुंडेंचे जे पुतणे आहेत म्हणजे आपण जे धनंजय मुंडे आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय ते आधीच अडचणीत आहेत। अजित पवार गटाचं नाव जे आहे अजित पवार राष्ट्रवादी जी आहे त्यांचं सगळीकडेच जो उल्लेख आहे त्यांची चर्चा जी आहे ती धनंजय मुंडे प्रकरणामुळे होताना पाहायला मिळते। त्यातच आता माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील आरोप सिद्ध झालेले आहेत। 2 वर्षांची शिक्षा त्यांना झालेली आहे। जिथे ज्या नाशिक जिल्हा न्यायालयानं त्यांना जी काही शिक्षा ठोठावलेली आहे तिथे माणिकराव कोकाटे स्वतः हजर आहेत। ते या प्रकरणामध्ये जामीन मिळवण्याचा प्रयत्न करतायत। तसंच जे उच्च न्यायालय आहे तिथे अपील करून या शिक्षेला स्थगिती मिळते का याचा प्रयत्न जो आहे तो आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून केला जातोय। परंतु जर का उच्च न्यायालयात जाऊन सुद्धा जर त्या न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर मात्र माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार, परिणामी त्यांचं मंत्रिपदही जाणार आहे। आणि त्यामुळेच आता नेमकं या प्रकरणात काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। परंतु माणिकराव कोकाटे जे आहेत ते मंत्रिपदावर आल्यापासून सतत अडचणीत येताना पाहायला मिळतात। कारण की लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। तसंच शेतकऱ्यांबाबत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। 1 रुपयात पीक विमा योजना जी आहे त्या संदर्भात बोलताना त्यांनी भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही असं म्हटलं होतं आणि शेतकऱ्यांबाबत जे आहे ते वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। आणि त्यानंतर आता थेट त्यांना शिक्षा जी आहे ती 1995च्या प्रकरणात सुनावण्यात आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटेंच्या ज्या अडचणी आहेत त्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतात। आता उच्च न्यायालय जे आहे ते त्यांच्या या जी शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली आहे त्यावर स्थगिती देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका।